नमस्कार मंडळी, या जेवायला झणझणीत अशी कांद्याची पात आणि गरमागरम चपाती। पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवर शिजणारी एकदम टेस्टी अशी ही भाजी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की सांगा। न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील, इतकी टेस्टी अशी भाजी लागते ही। कुठे प्रवासात वगैरे गावी जाताना ही भाजी डब्यात न्यायला एकदम बेस्ट ऑप्शन आहे। यासाठी मी 2 चमचे मसूरची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि 10 मिनिट साइडला पाणी टाकून ठेवूया। इथे तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ देखील वापरू शकता। 2 लसणाच्या कांड्या मी सोलून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये लसूण, जिरे, मीठ टाकून ओबडधोबड कुटून घ्यायचे। नमस्कार मंडळी, मी आहे सोनाली, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीज किचन व्लॉग्समध्ये। हे बघा, या पद्धतीने ओबडधोबडच कुटून घ्यायचं आहे। इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेते। मी ती एक गड्डी कांद्याची पात घेतली आहे, ती साफ करून बारीक चिरून घ्यायची आहे। पुरणाच्या चाळणीत टाकून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून आपल्याला पाणी साइडला नितळत ठेवायचं आहे। इकडे कढई तापत ठेवली आहे, त्यात 2 चमचे तेल, त्यामध्ये आपल्याला लसूण आणि जिऱ्याची पेस्ट लालसर होईपर्यंत परतवायची आहे। लसूण फक्त आपल्याला लालसर करायचा आहे। हे बघा, आवडीनुसार लाल तिखट, मी इथे 1 चमचा लाल तिखटाचा वापर केला आहे। लाल तिखट कधी पण तेलात टाकल्यास ते जळण्याची शक्यता असते, म्हणून मी थोडंसं पाणी टाकले। बारीक चिरलेला टोमॅटो टाकते, हे पण चांगलं परतून घेऊया। टोमॅटो आपल्याला मऊ शिजवायचा आहे। टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यात चवीपुरतं मीठ टाकते। लक्षात घ्या, आपण आधी लसूण पेस्ट करताना मीठाचा वापर केला आहे, म्हणून मीठ जरा बेतानेच घालायचं आहे। टोमॅटो आपला चांगला शिजला गेला आहे। हे बघा, आता यामध्ये डाळ टाकायची आहे। डाळीतील पाण्याचा वापर नाही करायचा आहे। 2 मिनिट आपण डाळ परतून घेऊया। थोडीशी हळद, मिक्स करूया। फोडणी तयार आहे, यात कांद्याची पात घालून व्यवस्थित मिक्स करूया। हे बघा, कढई घेताना कोणती पण हिरवी पालेभाजी थोडीशी मोठीच घ्यायची, म्हणजे परतवण्यासाठी बरं पडतं। एक झाकण लावून 2 मिनिटं वाफून घेऊ। हे बघा, मिक्स करूया। भाजी शिजताना मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचे, नाहीतर भाजी बुडायला लागेल, कारण आपण पाणी नाही वापरले। परत झाकण लावून वाफ काढूया एक। हे बघा, आपली भाजी शिजत आली आहे। आपली भाजी 80% शिजली आहे। यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकलाय मी। शेंगदाण्याचा कूट जास्त टाकायचा नाही,
नाही तर एकदम भाजीचा चिखल होतो आणि भाजीची चव बिघडते। मिक्स करून घेऊया। ह्या भाजीला एकदम असं तेल सुटतं। तेल सुटलं की समजायचं आपली भाजी एकदम रेडी आहे। 1-2 मिनटं झाकण लावूया। हे बघा, भाजीला व्यवस्थित असं तेल सुटलं आहे। आपली भाजी बनून एकदम रेडी आहे। तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता आणि सोबत जर ताक असेल तर काय विचारता सोय नाही। तर आपली भाजी एकदम रेडी आहे। ताट वाढून घेऊया। गरमागरम अशी कांद्याची पात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून जावा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी। एन्जॉय।